येणाऱ्या महानगरपालिकेसाठी हे आज आपण पत्रकार परिषद बोलवली आहे. तरी इथं आपल्याला काही प्रश्न आपण विचारू विचारा आणि सांगू. आमचं तयारी कशी आहे काय आहे ते आपल्याला कळून जाईल. भूमिका काय आम्ही मी रुपेश देशमुख. आज परभणी शहर महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने आज आमची इच्छुक उमेदवारांची मुलाखत होती. तर त्याच्यात चांगला प्रतिसाद आम्हाला मिळालेला आहे. जवळपास 40 जण इच्छुकांनी आमच्याकडून फॉर्म घेऊन गेलेले आहेत. पार्श्वभूमी म्हणजे ज्यांना राजकीय पार्श्वभूमी आहे किंवा ज्यांना राजकीय पार्श्वभूमी नाही असे दोन्ही प्रकारचे उमेदवार आमच्याकडे येऊन गेलेले आहेत. आता विचारा तुम्हाला मग त्या हिशोबाने उत्तर देता येईल. तो सर्वस्वी निर्णय सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांचा असेल. आम्हाला 2 दिवसानंतर मुंबईला बोलवलेला आहे आणि जो काही युतीबद्दलचा निर्णय होईल तो सन्माननीय राजसाहेब ठाकरे सर होते. हो, काही गडबडीचा आहे पण होईल. पण शक्यतोवर आम्ही आमची तयारी पूर्ण करून ठेवलेली आहे सोहळ्यावर लढवण्याची. जर सन्माननीय राजसाहेबांनी तसा जर आदेश दिला आम्हाला तर त्या अनुषंगाने आम्ही युती करू. शेवटी काय ज्या ज्या जागेवरून आम्हाला उमेदवार मिळालेले आहेत किंवा जे जे इच्छुक आलेले आहेत त्या सर्व जागा आम्ही लढवणार आहेत. अजेंडा काय? अजेंडा म्हणजे परभणी शहराची परिस्थिती जी आहे त्याच्याबद्दल आपण काही चर्चा न केलेली बरी, कारण की ते सगळं लोकांना दिसत आहे. स्वच्छता ही जी आहे म्हणजे परभणी शहराची स्वच्छता नाही करायची आपल्याला. आमचा उद्देश असा आहे की परभणी शहर महानगरपालिकेच्या आतमधली स्वच्छता आम्हाला करायची, जेणेकरून ती आतमधली स्वच्छता एकदा झाली ना की मग बाहेरची स्वच्छता ऑटोमॅटिक होईल. महानगरपालिकेच्या आतमध्ये पूर्ण घाण वातावरण झालेले, तिथले इंजिनियर्स आहेत, तिथले हे आहेत, ते सर्रासपणे गुत्तेदारी करतात. गेल्या 8 म्हणजे कालावधी उलटून 3 वर्ष झालेले आहेत. तर मनमानी कारभाराने तिथले इंजिनियर, तिथले महापौर वगैरे जे कोणी महापौर नाही सॉरी आयुक्त वगैरे जे आहेत हे त्यांनी सगळा पूर्ण सावळा गोंधळ केलेला आहे आणि पूर्ण परभणी शहराची वाट यांनी लावलेली आहे. वाट हा शब्द सुद्धा फार कमी पडेल, त्याच्यापेक्षा अजून काही शब्द असेल तर आपण ते बोलू शकतो. विचारा. संपूर्ण महाराष्ट्र निकाल लागला त्यामध्ये नाही, आमचं जे आतापर्यंत म्हणजे परभणी शहरातलंच मी बोलतो, ओव्हरऑल महाराष्ट्रातलं मी तेवढं नाही बोलू शकणार. पण परभणी शहरात गेल्या 3-4 वर्षापासून आपण सर्वजण बघताय की मी जनतेचे प्रश्न प्रखरतेने मांडत आलेलो आहे आणि हे फक्त मनसे हा एकमेव पक्ष आहे की जे जनतेच्या प्रश्नासाठी लढतोय, झगडतोय. तर त्याच्यामुळे निश्चित लोक माझ्यावर विश्वास ठेवतील, आमच्या पक्षावर विश्वास ठेवतील आणि आमच्या उमेदवाराला निवडून देतील. परभणी शहर महानगरपालिकेतील अधिकारी व इंजिनियर्स हे ह्या पूर्ण परभणी शहरातील जी बकाल अवस्था झालेली त्याला सर्वस्वी जबाबदार ते आहेत. कोणाचे जो आकडा तर मला वाटतं कोणताच पक्ष सांगू शकणार नाही, पण जास्तीत जास्त आम्ही आमचे नगरसेवक निवडून आणण्याचा प्रयत्न करू. आणि जरी आमचे नगरसेवक निवडून नाही आले तर ज्या पद्धतीने आतापर्यंत आम्ही काम करत आलेले त्याच पद्धतीने आमचं काम सुरू राहील. एकीकडे सत्ताधारी पक्षावर वाटण्याचा आरोप करत आहे, बऱ्याच काही गोष्टी करत आहे, त्याच्यावर काय म्हणते? महापालिका आहे, नाही पैसे आता त्यांचा पक्ष मोठे आहेत, गब्बर आहेत, पैसे वाटू शकतील ते सगळे. पण आम्ही एक म्हणजे एक चांगला अजेंडा, लोकहिताचं काम आणि जनतेसाठी झगडणारा हे सगळे विषय आम्ही जे आतापर्यंत झगडलेले, जे काही आम्ही आंदोलन केले, ज्याचे रिझल्ट दिलेले, म्हणजे माझा तरी असं म्हणणं आहे की मी 100 आंदोलन केले असतील तर त्याच्यात 90 आंदोलनाला मला यश आलेले. ते तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे आणि परभणीच्या जनतेलाही माहिती आहे. तर निश्चितच आम्हाला चांगलं यश येईल आणि आम्ही त्या रूपरेषेने काम करतो. तिकीट वाटप करत असताना काही निकष असणार आहेत? तसे कुठलेही निकष नाहीये, फक्त जे ओबीसी ओपन त्या कॅटेगरी फक्त त्याच बघणार आहेत.
बाकी कोण पैसेवाला आहे, कोण गरीब आहे किंवा कसं आहे काय हे काही बघितलं जाणार. मुलाखती झाले हो झाल्यात. किती आले सरासरी? 40 जण आलेले. हो किती कागद लागणार? सगळ्या. आल्या सर्व गुजराती नाही. नाही, ते वर साहेबाचा आदेश जे येईल तो निर्णय राहील. साहेबाचा आदेश येईपर्यंत आपण आमची पूर्ण तयारी करून ठेवतो. मग शेवटी साहेब जे निर्णय घेतील ते शेवटचा निर्णय राहील. शहरात पोहोचतो नाही. आत्ताच त्याचा महापौरचा काही चेहरा वगैरे स्पष्ट होणार नाही आमच्याकडून. वेळेवर होईल ते. नाशिकमध्ये शिवसेना आणि मनसेची युती होणार आहे. इथं पण शिवसेनेची युती होणार आहे. नाही, ते आता शेवटी साहेब आदेश देतील. साहेबाच्या आदेशाप्रमाणे सगळे चालेल. त्याची युती व्हायची ठरली तर तुमची किती जागाची डिमांड असेल? अर्ध्या. हो एखाद्या वेळेस असं होऊ शकतं की सगळे मीडियाच्या लोकांना माहिती आहे आणि महाराष्ट्राची जनता सगळ्या पक्षाच्या मंत्र्यापासून तर आमदारापर्यंत एक ना एक गोष्ट माहीत आहे. यामुळं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला यश मिळेल अशी 100% खात्री आहे. पक्षाचा आदेश असला तर 100% उभं टाकेल. पण मला वाटतं की मी निवडणुकीला जर उभं टाकलो नाही तर मला ज्या ज्या प्रभागात आम्ही उमेदवार दिले त्यांच्या सगळ्यांसाठी मला फिरता येईल, करता येईल. मी जर निवडणूक लढवली तर मी एकाच प्रभागात अडकून पडेल. नाही, माझी तर इच्छा पुढच्या विधानसभा लढवायची परत. विधानसभा लढवली. हो फक्त यश येईपर्यंत विधानसभा लढू ना मी जिंकेपर्यंत. अजून पण उमेदवार आहेत का नाही? हो हो आहे. अजून प्रभाग 5 प्रभाग क्रमांक 5. आणि 100% उमेदवाराची यादी अशी सहानुभूती येईल. काही दिवसात तुम्हाला सगळी उमेदवाराची यादी आपल्यापर्यंत पोहोचवल्या जाईल. सध्या तरी आज 40 जणांनी मुलाखत दिलेली आहे. अजून 4 दिवसातून परत कोणत्या कोणत्या प्रभागात आहेत? बघा, जास्त 5, 4, 8, 10, 13, 15 हे जास्त प्रमाणात आलेले आहेत. त्यावेळेस खाता उघडला. 100%. कदाचित मला असं वाटतं की आमच्या ह्याच्याशिवाय महापौरही बसणार नाही. आमची पुन्हा ही इच्छा आहे की आमच्या कार्याची पावती तुम्ही देखील जनतेसमोर मांडायला आम्हाला सहकार्य करावं. ही देखील आता जनता मनसेची प्रत्येक भूमिका मांडते. मांडलेली आम्ही नाही जनतेला काय करणार? नाही त्याचं उत्तर मी देतो. ऐका ना कसं आहे, आपले जुने लोक किंवा आपण म्हणतो चांगल्या गोष्टीला ना वेळ लागतो आणि वाईट गोष्टीना फार लवकर होते. तर आमच्याकडे भरपूर वेळ आहे आणि आमची संघर्ष करायची अजून तयारी आहे. लोकशाहीचे लोकांची काय वाटतं तुम्हाला? सध्या तर मी म्हणजे बघा, साहेबांनी जर मला सांगितलं तर मी निश्चित लढील. पण सध्या तरी मला असं वाटतं की मी सगळी जिम्मेदारी हातात घ्यायला पाहिजे. ही वेळ ती आहे. नाही पक्षाची. काय होईल माहितीये का, आमच्याकडे आमचे जे म्हणजे स्थानिक परभणी शहरात तेवढे पदाधिकारी नाहीयेत. आणि जो चेहरा लागतो, जे प्रत्येक प्रभागात जाणं, त्यांचा प्रचार करणं, त्यांच्यासाठी लोकांना बोलणं, तर मला वाटतं की अगोदर मी हे काम करायला पाहिजे ना की मी एखाद्या प्रभागात उभं टाकायला पाहिजे. पण जर तसा जिल्हाध्यक्ष साहेबांचा किंवा सन्माननीय राजसाहेबांचा जर आदेश असेल तर मला निश्चित त्या गोष्टीला सामोऱ्याला जावं लागेल. कामाच्या जोरावर, आमचे लोकहिताचे जे काम आहेत त्याच्या जोरावर आम्ही 100% जाऊ. आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेना ही खऱ्या करता भांडते आणि भ्रष्टाचाराच्या मागे लागते. म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला हे जरूर मिळेल, लक्षात ठेवा. आणि तुम्हाला लोकांना तुमचं सगळ्यांचंही सहकार्य पाहिजे. जे आम्ही कामं केलेले आहेत हे सर्व सामान्य माणसापर्यंत जायला पाहिजे. हे मीडियावालेच करू शकतात, दुसरं कोणी.
नाही आता नक्कीच पत्रकारांची इच्छा आहे त्यानुसार आम्ही आमची सगळ्यांची इच्छा आहे. शेवटी निर्णय आता वरून काय निर्णय येईल याच्यावर अवलंबून आहे. अजिबात दडपण वगैरे कोण नाही. पडत नाही. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा कुठलाही कार्यकर्ता आणि दडपणाखाली राहत नाही. तुम्हाला सांगू का, पूर्ण सिस्टीमवर, सगळ्या पक्षावर आणि पूर्ण महाराष्ट्राच्या गव्हर्नमेंट ऑफिसेस मध्ये फक्त दहशत आमची आहे आणि दडपण आमचं आहे. तुम्ही एखाद्या कार्यालयात जर चला आमच्यासोबत, सगळ्या पक्षाचे जिल्हाध्यक्ष आणा आणि मला उभं करा तिथं, बघू कोणाचं काम होते ते. प्रश्नच नाही ना. पण मला असं वाटतं की आज जी घडी आहे ती मला माझा पक्ष मोठा करायची माझी इच्छा आहे, ना की स्वतःला. पक्ष मोठा ठीक आहे ना. सन्मान्य साहेबांनी जर तसा आदेश दिला तर ज्यावेळेस मी जर निश्चित आदेश देतील साहेब, परभणीतील सर्व बातम्याच्या पदाधिकारी पासून काय करणार? परभणीतील सर्व पदाधिकारी तुमची इच्छा नक्कीच सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांच्यापर्यंत आम्ही पोहोचू.